सकाळच्या कामाचा रुटीन पूर्णपणे झालेला असतो आणि उरलेल्या वेळेत काय करायचं म्हणजेच आपल्याला कोणता व्हिडिओ शूट करायचा आहे, म्हणजेच आज कोणती रेसिपी बनवायची आहे. तर पटकन मला आठवलं की आज बाप्पा येणार आहेत 2 दिवसांनी. तर आज आपण मस्तपैकी बाप्पाच्या आवडीचं काहीतरी बनवूयात. तर त्यासाठी मी इथं सुक्या खोबऱ्याची एक वाटी जी असते ती छानपणे अशी किसून घेतलेली आहे. आणि जो किस केलेला आहे तो थोडासा मोठा वाटला, त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून मस्तपैकी बारीक असा करून घेणार आहे मिक्सरमधून. तर हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज बघणार आहोत मस्तपैकी गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद, म्हणजे त्यांना खूप आवडेल अशा पद्धतीचा आणि एकदम सिंपल पद्धत मी दाखवणार आहे तुम्हाला. तर इथे छानपणे असा खोबऱ्याचा किस जो आहे, म्हणजेच बारीक जे आहे वाटण, ते रेडी झालेलं आहे. तर यात आपण पाणी अजिबात ॲड नाही केलेलं आहे, खोबऱ्याचं सुक्कं वाटण करून घेतलेलं आहे. आता एकीकडे गॅस ऑन करून कढई ठेवायची आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपल्याकडं घरात असते जे ड्रायफ्रूट असेल ते मी इथे घेतलेलं आहे, म्हणजेच काजू आणि बदाम इथे मी घेतलेले आहे. त्याचाही असा बारीक कूट करून घेतला आहे खलबत्त्यामध्ये. आता एकीकडे आपण कढई ठेवली आहे, त्यासाठी मी इथे 1 वाटीभर रवा घेत आहे. रवा असा बारीक असा रवा आहे माझ्याकडे, तोच मी इथे वापरलेला आहे. छान राहतो तो रवा, म्हणजेच 1 वाटीभर इथे मी घेतलेली आहे. आता आपल्याला सर्वप्रथम रवा भाजून घ्यायचा आहे. तर 1 वाटीभर रवासाठी आपल्याला 1 वाटी जी खोबऱ्याचा किस असतो तो घ्यायचा आहे. बस एवढंच आपण 2 पदार्थ वापरून मस्तपैकी आज आपण गणपती बाप्पासाठी मोदक रेडी करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण इथं कढईमध्ये रवा ॲड केला आहे. रवा छान असा लालसर असा भाजून घ्यायचा आहे. रवा आपल्याला भाजायचा असेल तर त्यात आपण 1 चमचाभर इथं तूप ॲड करणार आहोत. इथं मी गोवर्धन तूप घेतलेलं आहे, त्यातलं मी 1 चमचाभर इथं तूप घालणार आहे. तर नवीनच डब्बा आणला आहे आणि सील पॅक खोलत आहे. मस्तपैकी गोवर्धन तूप जे आहे खूप छान आणि चवदार राहतं, तर मी हेच वापरते नेहमी. तुमच्याकडं जर घरातलं असेल बनवलेलं ते सुद्धा वापरू शकता, किंवा भरपूर कंपन्यांचे तूप असतात वेगवेगळ्या प्रकारचे, ते सुद्धा छान असतात. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता. माझ्याकडं गोवर्धन घी आहे, मी तेच वापरत आहे. तर मी ते 1 चमचाभर इथं घातलेला आहे तूप. मस्त तुपामध्ये रवा जो आहे लाल ब्राऊन होईपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातला कच्चापणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपण रवा भाजून घ्यायचा आहे छान असा. तुम्ही बघू शकता कलर एकदम छान असा आलेला आहे रव्याला. आता या स्टेजमध्ये आपण हा रवा जो आहे तो एकीकडे काढून घेऊयात. तर गणपती बाप्पा 10 दिवसासाठी असतात, त्यामुळे आपल्याला 10 दिवसासाठी वेगवेगळ्या प्रकारचे असे मोदक बनवून त्यांना द्यायचे असतात. त्यामुळे अशी घरातली सोपी सिंपल पद्धत जी आहे ती घरच्या घरी आपण रेडी करू शकतो आणि मस्तपैकी ताजे ताजे मोदक आपण गणपती बाप्पांना दाखवू शकतो. त्यामुळे ही रेसिपी मी आज शूट करत आहे, जेणेकरून आपले वेळही वाचतो आणि बाहेरचं कधी बनवलं राहतं तेही माहिती नाही राहत आपल्याला. त्यामुळे घरचे ताजे बनवून आपण दाखवले ना बाप्पांना, खूप छान वाटतात आणि आपल्याही मनाला वाटतं की आपण काहीतरी छान असं गणपती बाप्पासाठी केलं. एक वेगळेच आनंद पण मिळतो. त्यासाठी आपण हे गणपतीची बाप्पासाठी फर्स्ट मोदक इथे मी दाखवत आहे. तर इथं आपण किमान तूप टाकलं आहे 1 चमचाभर कढईमध्ये आणि सोबतच 1 ते 1.5 कप मी इथं दूध ॲड केलेलं आहे. तर दूध ॲड केल्यानंतर आपल्याला त्यात साखर घालायची आहे. साखर आपल्याला आवडीनुसार घालायचं आहे. गोड तुम्हाला जितकं आवडतं त्या पद्धतीने आपण इथं साखर ॲड करणार आहोत. तर इथे मी 5 ते 6 चमचे असे इथे साखर ॲड केली आहे. किमान 1 ते 1.5 वाटीवर इथं मी वाटीच्या अंदाजाने लावलं तर 1 ते 1.5 वाटी इथे मी साखर ॲड केलेली आहे. म्हणजेच 1 वाटी रवा, 1 वाटी नारळाचा खव आणि त्यासाठी 1 ते 1.5 वाटी समजा इथं साखर ॲड केलेली आहे. अशा पद्धतीचं प्रमाण आहे. तर साखर छान असं दुधामध्ये मिसळून जाईपर्यंत आपल्याला पूर्णपणे अशी मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे.
साखर पूर्ण मिक्स झालेली आहे. दुधाला पण छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण इथे काजू आणि बदामचं जे वाटण केलेलं आहे ते आपण इथं ॲड करायचं आहे. तर इथे मी काजू आणि बदाम 7 ते 8 अशा पद्धतीने दोन्ही घेतलेले आहे सेम, आणि ते मस्तपैकी कद्दूकस करून घेतले आहे. सोबतच आपण इथं नारळाचा जो खव केलेला आहे तो सुद्धा यात ॲड करायचा आहे. नारळाच्या टेस्ट एक वेगळाच फ्लेवर येतो, म्हणून छान असे मोदक इथे रेडी होतात. तर नारळ घालून आपण खूप असे वेगवेगळ्या पद्धतीने मोदक रेडी करू शकतो. तर मी तुम्हाला दाखवेलच पुढे वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक असे. तर आपण जो रवा भाजून ठेवलेला आहे तो सुद्धा इथं ॲड करायचा आहे. कुणाकुणाला मोदक खायला आवडतात नक्कीच कमेंट करून सांगा. तर इथं मस्तपैकी असं मिक्सअप करून घ्यायचं आहे. आणि छान असं दूध टाकल्यामुळे आपण पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही इथे, फक्त दुधाचा वापर करायचा आहे. त्यामुळे खूप छान टेस्ट येते मोदकला. तर अशा पद्धतीने, आणि तुम्हाला जर तूप जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखीन यात 1 ते 2 चमचे ॲड करू शकता. तर मी किमान इथं 2 चमचेचा वापर केलेला आहे तुपासाठी. तर आणखीन 1 चमचाभर मी इथं तूप घालणार आहे. तर ते पुढे तुम्हाला दाखवेलच मी. तर छान असं मिक्सअप करून घ्यायचं आहे. आता आपल्याला किमान 5 मिनिटासाठी आपल्याला एक वाफ घ्यायची आहे. तर मला थोडंसं दूध आणखीन घालावंसं वाटलं, म्हणून मी किमान 1 ते 2 चमचेभर इथं मी दूध आणखीन ॲड केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. तर रवा आणि खोबरं शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटांमध्ये छान असा सॉफ्ट असा शिजून निघतो. तर आता आपण या प्रोसेसमध्ये एक प्लेट ठेवूया आणि किमान 2 ते 3 मिनिटासाठी एक वाफ घेऊयात. तर इथं वाफ घेईपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आलात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 1 चमचाभर तूप मी इथं वरतून ॲड करत आहे आणि पुन्हा एकदा मी एक झाकण ठेवून वाफ घेणार आहे एक मिनिटासाठी किमान. तर तोपर्यंत आपण इथं 2 पद्धतीचे मी इथं मोदक रेडी करणार आहे, म्हणजेच कलरमध्ये. तर एक वाटीमध्ये मी थोडंसं 1 ते 2 चमचे दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये मी फूड कलर ॲड करत आहे. माझ्याकडं केशरी रंगाचा फूड कलर आहे, तो मी इथं थोडासा ॲड करत आहे. छान असे कलरचे मोदक केले की दिसायलाही छान वाटतात आणि असं वाटतं की आपण मस्तपैकी बाहेरचा फ्लेवर न घेता घरच्या घरी आपण मस्तपैकी छान असे हॉटेलसारखे मोदक इथं रेडी करणार आहोत. त्यासाठी मी इथं थोडासा कलर ॲड केला आहे, 2 पद्धतीचे मोदक कलर दिसण्यासाठी. तर आता इथं 1 मिनिट झालेला आहे. छान पूर्णपणे आपण हा जो बॅटर आहे रेडी केलेला तो एका प्लेटीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया, म्हणजेच थंड होईल अशा पद्धतीने.
आता मस्तपैकी 2 भाग करून एकामध्ये कलर ॲड करून छान असं मिक्सअप करून घेतलेलं आहे. आता आपल्याला साचा घ्यायचा आहे मोदक रेडी करण्याचा. त्या साच्यामध्ये अशा प्रकारे अगोदर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे सारण जे आहे ते पूर्णपणे असं भरायचं आहे त्यामध्ये. आणि छान असा शेप येतो साच्याने. हाताने सुद्धा आपण करू शकतो, पण साच्याने केलं की छान असा शेपसुद्धा येतो. भरपूर प्रकारचे मार्केटमध्ये असे वेगवेगळे प्रकारचे साचे आलेले आहेत मोदकाचे. तर अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करायचं आहे आणखी आणि मग साईडचं जे बॅटर असतं ते काढून घ्यायचं आहे. आणि आता आपण बघू शकतो इथं मस्तपणे छान असं मोदक इथे रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीचे आपण पूर्ण मोदक जे आहे ते रेडी करून घेऊयात. छान असे ताजे ताजे घरच्या घरी करून रोजच्या रोज जर नैवेद्य दिलं, गणपती बाप्पाला जर दाखवलं ना, तर खूप छान असा आनंदही आपल्याला मिळतो की आपण स्वतः हाताने बनवून काहीतरी दाखवलं. तर अशा पद्धतीचे आपण पूर्ण मोदक रेडी करून घेऊया तिथे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती. चला तर आपण पूर्ण मोदक रेडी करून घेऊया.